ढ वर्गात शेवटच्या बेंचवर बसणारा, अस्तित्व नसलेला, म्हणजे मी बाजूने गेलो तरी कोणीतरी बाजूने गेलंय याचं भानही नसायचं लोकांना, इतका मी अस्तित्व नसलेला, न्यूनगंड असलेला. आणि मला मग आर्थिक परिस्थितीचं, घरी कोणी शिकलेलं नाही, पैसे नाहीत, काळा रंग, कोणी आपल्याशी बोलत नाही, बाई आपल्याकडे बघत नाहीत, टीचर आपल्याकडे बघत नाहीत, आपण कसे बसे पास होतो, वर ढकलले जातो, हे सगळे कॉम्प्लेक्सेस होते. झंडूबाम पीडा हरी बाम, झंडूबाम पीडा हरी बाम, सर्दी सरदर्द पीड़ा को पल में दूर करे झंडूबाम. पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, दूध से सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ा ये दिल जाए, सबकी पसंद निरमा. किशोर कदम आणि अशोक पत्की या दोघांना हे बोलतं करायची आणि त्यांच्याकडून माहिती आपणासमोर आणायची ही जबाबदारी माझी आहे. किशोर कदमांचा जन्म 9 नोव्हेंबर 1967 रोजी झाला. म्हणजे या 9 नोव्हेंबरला यांनी जन्मतारखेपासूनच सुरू केलं. एवढं सगळं करू नका हो. सांगतो म्हणजे कळेल तरी. खारदांड्याजवळ झाला आणि आपल्याला माहिती आहे की अभिनयाची आवड जपत जपत त्यांनी आपल्या काव्याची सर्जनशीलताही जपलेली आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या दिग्गजांच्या हाताखाली त्यांनी अभिनयाचे धडे घडवलेले आहेत. आणि तरीही मी या त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला प्रतिष्ठेचे असे तब्बल 11 पुरस्कार मिळालेले आहेत. नटरंग, जोगवा, पांगिरा, फेंड्रिय, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, भारत एक खोज, सिरियल असे त्यांचे सिनेमे आपण सगळ्यांनी पाहिलेले असतील. किशोरजी, तुम्ही पहिली कविता केव्हा केली किंवा जे पहिल्यांदा लिहिलं ती कविता होती का? सगळ्यात आधी बाकीबांच्या जन्मदिवशी आज मला इथे बोलावलं, हा खरोखरच माझा सन्मान मी समजतो. कारण शालेय जीवनापासून बाकीबा हे आमचे खूप आवडतात. जर बाकीबांच्या कविता नसत्या, जर गदिमांच्या कविता नसत्या, जर शांता शेळकेंच्या कविता नसत्या, जर यमक छंदातल्या कविता नसत्या, तर मी गाणीच लिहू शकलो नसतो. आणि कितीही पुस्तकं लिहिली कवितांची आणि कितीही बक्षिसं मिळाली तरी सुद्धा मला असं वाटतं, एक चांगलं गाणं जो लिहू शकत नाही तो चांगला कवी होऊ शकत नाही. आणि बाकीबा यांची जी काव्य शक्ती जी होती ती गुणगुणण्याची होती, गाण्याची होती. आणि म्हणूनच ते माझेही शाळेतले फेवरेट होते आणि अनेक कविता त्यांच्या पाठ होत्या. गोवा हे नेहमीच सेलिब्रेशनचं ठिकाण राहिलेलं आहे. माझे खूप मित्र आहेत तिकडे आणि आमचा सगळ्यांचा कॉमन आणि जवळचा विष्णू वाघ आता इथे नाही आहे, परंतु तो एक व्हर्सटाईल असा माणूस जो कविताही लिहायचा, नाटकातही होता माझ्यासारखाच आणि सगळीकडेच होता. त्याला सर्वतोपरी असं समाजाचं भान होतं. अलीकडच्या माझ्या कविता वाचल्या तर त्याच्यामध्ये तिकडून रोमॅन्स पासून सुरू झालेला प्रवास, राजकारण जे काय आजूबाजूला घडते त्याच्यावर टिप्पणी करणाऱ्या काही कविता आजकाल होतात आहेत माझ्या. गोवा हे नेहमीच माझ्या, म्हणजे मी जिथे लहानाचा मोठा झालो दिगंबर साहेब, तिथे माझे सगळे मित्र कॉन्ट्रीब्युशन काढून गोव्याला यायचे आणि माझ्याकडे पैसे नसायचे आणि ते गोव्याला असं केलं, गोव्याला तसं केलं. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप ऑन द सीशोर, खार दांड्याला. परंतु गोवा 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 हे लहानपणापासून खूप ऐकलं होतं. पण जेव्हा गोविंद निलानींकडे जेव्हा मी असिस्टंट डायरेक्ट होतो, क्लॅप द्यायला होतो, तेव्हा त्यांनी एक दिवस अचानक सांगितलं आपल्याला उद्या गोव्याला जायचं आहे. आणि गोव्याला आम्ही आलो आणि मारिओ मिरांडाच्या घरी राहिलो. मारिओ मिरांडाची एशियन पॅन्टची ऍड करायला आलेलो होतो. आणि तेव्हा जो गोवा आम्ही पाहिला, तेव्हापासून जो गोवा
माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आणि तेव्हापासून एक स्वप्न घेऊन फिरतोय, जे विष्णू बरोबर मी नेहमी शेअर केलं होतं की यार केव्हा तरी गोव्यामध्ये माझं सुद्धा एक घर असेल. माझ्यासारख्या इतक्या ज्युनियर कवीला जे वाटलं ते 1910 मध्ये जन्मलेल्या बाबांना वाटलं होतं. त्यांनी काय लिहिलं होतं की तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हा तरी फेसाळल्या लाटांपशी सिंधू सरितेच्या तिरी बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर गार विलायती वेल चढवीन भिंतीवर. मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे झाड, मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड गर्द हिरवे नाणीशी निरफणसाचे झाड केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा त्यात संवत्स कपिला ओल्या चाऱ्याचा निसाठा. फुलपाखरांच्या साठी पुढे फुलझाडे चारा, फुलपाखरांच्या साठी पुढे फुलझाडे चार, आंबा एखादा कलमी यावी म्हणून खार, गारव्याच्या साठी काही गार नाजूक पोपडी त्याच्यावर पानवेल मिरवेल नागमोडी. वर वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे, वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे. कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी पारव्यांची कुजबूज खिडकीच्या गजांवरी. असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत लिहिन मी भावगीते ते घुमत घुमत. आणि येता थोडा क्षीण बसून या गच्चीवर रेखाटीन भोवतीचे चित्र एखादे सुंदर. जाळी फेकणारी कोळी त्यांच्या मासळीच्या होड्या, खपणारे वावराडी त्यांच्या विसाव्याच्या विड्या. कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट, बांगड्यांशी खेळणारा कधी ओलेतीचा घट. आणि मग मी सेवीन जाई जुईचा गे भात, पोईतल्या मासळीचा स्वाद घेत सात सात. वेताची या खाटेवर थोडा बागेत दुपारी झोपेन मी घोळवीत तुझी अंमली सुपारी. आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा, तुझ्या संगे जाईन मी इंद्र चंद्राच्या माहेरा. कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकवील गाणी, ऐकेन ती समाधाने डोळा घेऊन या पाणी. थंडी वाऱ्यात पश्मिनी शाल स्कंदी घालशील, काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळतील. रचुनिया सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा, जेणे जाणवील त्यांना उद्या दुसऱ्याची व्यथा. मग रेलून गच्चीत टक लावीन आकाशी, दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी. असे माझे गोड घर केव्हा तरी अक्षरांच्या वाटेनच उतरेल भुईवरी, उतरेल भुईवरी, उतरेल भुईवरी. आज म्हणजे गोव्याला किती वेळा त्याच्यानंतर अगणित वेळ आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला गोवा माझं नवीन भासलेलं आहे. नवीनच म्हणजे समुद्र नवीन भासला आहे, लाटा नवीन भासल्या आहेत, माणसं नवीन भासले आहेत, मासळी नवीन भासली आहे, चव नवीन भासली आहे, पोलीस कॅन्टीन नवीन भासलंय, रवींद्र भवन नवीन भासलंय, आमचे मित्र नवीन भासले, सगळे नाटकातले लोक नवीन भासले. तर गोव्यामध्ये एक प्रत्येक वेळेला नाविन्य असं आलेलं आहे. आता तुम्ही काय म्हणतात, पिकतं तिथे विकत नाही म्हणतात, तर तुम्हाला कदाचित हे मी जे म्हणतो ते कदाचित हे काय तुमच्यासाठी रोजचं असेल, पण माझ्यासाठी मी समुद्राच्या किनारी लहानाचा मोठा झालेला असून सुद्धा गोव्याचं महत्त्व वेगळं आहे. त्याच्यामुळे मला इथे बोलावलं आणि बाकीबांच्या जन्मदिवशी बोलावलं, त्याबद्दल आमचे मित्र राजन तालक आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नाही, मी माझं सोडणार नाही. तर पहिली कविता तुम्ही केव्हा केली आठवतं का? पहिली कविता मला आठवत नाही, पण यमक छंदातूनच कुठेतरी कवितेची सुरुवात झाली असावी. मी म्हणजे आमच्या इकडे असं कोकणासारखं म्हणजे इथे गोव्याला कशी मोठी मोठी देवळं आहेत,
तिकडे खारदांड्याला एक शंकराचं देऊळ होतं, तिथं मी अभ्यासाला बसायचो आणि तिथे एक माणूस रियाज करत असायचा. तर मला कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता वाचला, पण एक दिवस मला अभ्यासाचा कंटाळा आला आणि मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो. तो रियाज करत होता माणूस तानपुऱ्यावर आणि त्याने मला इशाऱ्याने बसायला सांगितलं आणि एक 2 मिनिटांनंतर त्याने तानपुरा खाली ठेवला आणि मला म्हणला की तू इकडे, मी बघतो की ते 1 वर्षापासून तू अभ्यासाला येतोय, मराठी शिकतो, म्युन्सिपाल्टी शाळेत होतो मी, तर ते म्हणून कविता लिहितोस का, कविता लिहितोस का, असा प्रश्न मला त्यावेळेला, मी 8वीत असेल, 8वी 9वीत असेल. कविता म्हणजे कविता लिहायची असते आणि कोणीतरी लिहिलेली पुस्तकात येते याची कल्पना सुद्धा नसणार. मी एक जण विचारतो कविता लिहितोस का, मी म्हटलं नाही, कविता नाही लिहित, त्या शाळेत पुस्तकात आहेत त्या वाचतो. लिहिशील का, मी म्हटलं कविता लिहि, कस मला कळलं नाही. ते म्हणाले एक काम कर, बसलो मी आणि मग त्या माणसाने एक सुरावट गायली, कपलेट होती ती सुरावट छोटीशी होती. त्यांनी म्हटली, ती काहीतरी म्हटली, आता मला आठवत नाही, ती त्यांनी आधी म्हटली, मला माझ्या मागे रिपीट कर, मी रिपीट केली. मग सेम मीटरमध्ये दुसरी पण लाईन होती. असं जवळजवळ 15 मिनिटं त्यांनी माझ्या गळ्यात त्या 2 लाईन बसवून घेतल्या आणि नंतर म्हणाले की आता याच्यात शब्द भर, याच्यात शब्द भर, हे असं करायचं असतं मला माहित नव्हतं. मी त्यांच्या समोर बसलो, त्या चालीबरोबर कुस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण मला काय ते जमत नव्हतं. मी उठलं, मला जरा 10-15 मिनिटं द्या, माझी पुस्तकं वह्या तिकडे ठेवलेल्या आहेत, मी जरा जाऊन येतो. त्या पुस्तकं वह्यांकडे गेलो आणि मी ते गुणगुण गळ्यात बसलो होतं आणि त्या 2 कपलेटमध्ये मी काहीतरी लिहिलं. शाळेतल्या काही कविता पुस्तकातल्या पाठ केलेल्या होत्या, यमक छंदातल्या. मुक्तछंद असते कवितांमध्ये, मुक्तछंद असते, हे फार नंतर कळलं. तर त्या कपलेटमध्ये आपोआप यमक जुळलं होतं आणि मी त्या 2 ओळी आणून दिल्या. त्यांनी त्या वाचल्या, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्यांनी पहिल्यांदा ते शब्द गायले आणि कुणी, मी लिहिलेलं कोणीतरी गातो आहे, हे आयुष्यात पहिल्यांदा घडलं आणि अंगावर सर्रकन काटा आला. आणि त्याच्यानंतर माझ्या नशिबाने पत्की साहेबांसारखे लोक माझ्या आयुष्यात आले, मोठी माणसं. आशाताईंनी माझं गाणं गायलं, सुरेश वाडकरांनी माझं गाणं गायलं, खूप मोठ्या लोकांनी माझ्या कविता आणि गाणे गायले. तर त्या 2 ओळी ही कवितांची सुरुवात कुठेतरी असावी असं मला वाटतं. तुम्ही आत्ता म्हणजे अगणित कविता लिहिल्या असतील, गाणी सुद्धा कितीतरी लिहिलेली असतील. तुमच्या कवितामधली एखादी तुम्हाला अतिशय आवडलेली कविता जी सतत तुमच्या मनामध्ये असते, अशी एखादी आठवेल म्हणून दाखवाल? जेव्हा कोणी मला असं म्हणतं ना, एक आवडती कविता कोण, किंवा एक आवडती कवयित्री कोण, किंवा एक आवडता संगीतकार कोण, एक आवडती कादंबरी कुठली, आयुष्यात एक आवडत नसतं. आपण अनेक गोष्टीतून जात असतो, एक आयुष्यभर आवडतच नसतं. हा आयुष्याचा नियमच नाही आहे. अनेक गोष्टीतून आपण घडत असतो, त्याच्यामुळे त्या प्रत्येक स्टेजला वेगवेगळं आपल्याला आवडत असतं. म्हणजे जेव्हा मी गारवा लिहित होतो तेव्हा मला वेगळे कवी आवडत होते, नंतर आणखीन पुढे गेलो तेव्हा मला वेगळे कवी आवडायला लागले, नंतर वेगळे कवी आवडायला लागले. तर वेगवेगळ्या कविता, माझ्या अनेक कविता आहेत ज्या मला आवडतात, पण आता तुम्हाला नक्की कुठली ऐकायची आहे किंवा म्हणू असं मला कळत नाही. पण तुम्हाला माहिती असलेली मी सगळ्यांना म्हणतो की ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे, गारवामधली कविता आहे. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ,
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसादी ढगांमध्ये कुठून गारवा येतो, पावसादी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. कवितेचा प्रोसेस काय असू शकतो? म्हणजे कविता सुचली, मग ती लिहायला घेतली, मग नाही बाबा पुढे मला काही आठवत नाही, मग ती तशीच ठेवून दिली, असं काय असतं? आपण गोव्यात बसलेलो आहोत. मासे आपल्याला खूप आवडतात. कोळी काय करतो, जाळं टाकून ठेवतो पाण्यात. मासं पकडणारा माणूस ते टाकून ठेवतो पाण्यात. तसं एखादी ओळ, एखादी कल्पना सुचते, ती त्या टाक्याला लावायची आणि तळ्यात ते सोडून बसायचं. मासा गळायला लागतो तशी कविता गळायला लागते. तुमचीच कविता तुम्हाला कधीही बरोबर जमली नाही असं म्हणून मग तुम्ही बाजूला टाकता, फाडून देता, का ती ठेवून देता आणि मग त्याच्यावर विचार चालू असतो आणि मग ती पुन्हा लिहिली जाते? अनेक कविता अर्धवट आहेत आणि त्या कधीच पूर्ण होत नाहीत. त्या तशा राहून जातात, कधी कधी पूर्ण होतात. अशा बऱ्याच कविता आहेत आणि तीच प्रोसेस असते असं मला वाटतं. आपल्याला आपलं जगणं तरी पुढे कुठे माहिती असतं. उद्या काय होणार आपल्याला काय माहिती. उद्या माझी पुण्याची फ्लाईट आहे दुपारी. परवरीमच्या इकडे जर मला ट्रॅफिक लागलं तर मी कदाचित फ्लाईट सुटेल. मला काय माहिती पुढे काय होणार आहे. तसं 2 ओळी लिहिल्या, 4 ओळी लिहिल्या, त्या पुढे बळजबरीने बसून पूर्ण करणं वेगळं आणि उत्स्फूर्तपणे त्या पूर्ण करणं वेगळं. हा कवीचा स्थायी भाव असतो, कलावंताचा स्थायी भाव असतो असं मला वाटतं. तर अनेक कविता अपूर्ण राहतात, काही पूर्ण होतात. कविता आणि गाणं याच्यामधला नेमका फरक काय? फार चांगला प्रश्न आणि मी या प्रश्नाची वाट बघत होतो. आज एक वेगळा मुहूर्त आहे आणि वेगळं आहे, कारण आज पत्की साहेब माझ्या समोर आहेत. पत्की साहेब, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहित नसेल पण मी आज तुमच्या समोर पहिल्यांदा सांगतो. पत्की साहेबांबरोबर मी अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिलेली आहेत आणि त्यांचा मी वन ऑफ द फेवरेट पोएट आहे. तर प्रेमावर एक कवी प्रेमावर किती कविता लिहू शकतो? म्हणजे एका माणसाच्या आयुष्यात 1, 2, 3, 4, 5, 10 प्रेयस्या असू शकतात, पण प्रेम ही भावना एकच असते ना. तर प्रेमावर कविता किती प्रकारे लिहू शकतो माणूस, किंवा गाणी किती प्रकारे लिहू शकतो माणूस, हे म्हणजे कल्पना किती वेळा करणार, कुठून करणार, किती त्याच्यात काय होतं की नाही, सुप्त की नाही. तर त्याप्रमाणे एक दिवस पत्की साहेबांचा फोन आला, सौमित्र जरा स्टुडिओत येतोस का? मी गेलो तिकडे. काय असतं तुम्हाला आठवत नसेल, मला म्हणले पत्की साहेब, त्याच्या आधी खूप वेळा लिहिलं होतं प्रेमगीत काय 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 काय. त्यांनी विचारलं, सौमित्र काय असतं? एक मुलगा असतो, एक मुलगी असते, पुढे सगळं तेच. अरे याचा आवाज जरा वाढव. हा, पुढे सगळं तेच. माझ्या लक्षात आलं की यांना प्रेमगीत हवं आहे. मग मला त्यांनी जरा आमचे संजय सुरकर होते, त्यांनी ब्रीफ दिलं की अरे काय ती प्रेमात पडलेली आहे, कॉलेजमध्ये गॅदरिंग चालू आहे, ती स्टेजवर नाचते आहे आणि ऑडियन्स मध्ये तो मुलगा बसलेला आहे अँड शी इज सिंगिंग फॉर हिम. याच्या आधी मी खूप स्वतःसाठी प्रेमगीतं लिहिली, अनेक मुलींना लिहून दिली, गाणी लिहिली, त्याचे पैसे घेतले, पैसे संपले, किती वेळा लिहिली. आता ह्याच्यात नवीन काय लिहिणार? 15-20 दिवस झाले मला काही सुचलं नाही आणि जोपर्यंत मला आवडत नाही मी लिहिलेलं तोपर्यंत मी जात नाही की हे बघा. तर पत्की साहेबांचा फोन, अरे सौमित्र उद्या रेकॉर्डिंग आहे, तू कमाल करतो, तू असं काय करतो? तो संजय चिडेल माझ्यावर, अजून दे बाबा गाणं दे लिहून काहीतरी. मी म्हटलं काय करावं, आम्ही कवी लोक खूप चालाक असतो. मी माझं सगळं जुनं बाळ काढलं आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात एक प्रेम कविता वाटेल अशी यमक छंदातली कविता मी काढली, मिळाली मला.
आणि मी वाडकरांच्या स्टुडिओत पत्की साहेब होते. म्हटलं पत्की साहेब बघा आता अर्ध्या तासापूर्वी काय सुचलंय ताजं. आत्ता अर्ध्या तासापूर्वी 15 दिवस नाही सुचलं बघा, आत्ता सुचलं बघा. पत्की साहेबांनी ते वाचलं. ते आता कसे हसतायत तसेच हसले. त्यांना काय कळलं काय माहिती नाही, की कळलं का काय माहिती नाही. त्यांनी एक चाल दिली आणि ते गाणं होतं, दिस चार झाले मन पाखरू हो, पान पान अर्थ आणि झाड बावरून, दिस चार झाले मन पाखरू होऊन. आता ही कविता आहे जी मी माझ्यासाठी लिहिली होती. माझ्यासाठी म्हणजे इट इज माय पर्सनल फिलिंग अबाउट व्हॉट. ती कविता मी काही वर्षांपूर्वी लिहून ठेवली होती. दिगंबर साहेब त्याचे शब्द असे आहेत, पान पान आर्त आणि झाड बावरून, दिस चार झाले मन पाखरू होऊन. ही कविता मी लिहिली तेव्हा माझ्या डोक्यात वेगळं होतं. ही कविता लिहिली तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की मुलगी जेव्हा पहिल्यांदा स्त्री होते, पहिल्यांदा तिला न्हाणं येतं, तेव्हा तिचं संपूर्ण शरीरामध्ये बदल होतो, तिला सैरभैर होतं, तिचं संपूर्ण झाड हलून जातं. म्हणून लिहिलं होतं की पान पान आर्त आणि झाड बावरू. पान पान आर्त आर्त वाटतं तिला. हे काय होतंय आपल्या बरोबर, काय होतं या शरीराबरोबर. पान पान आर्त आणि झाड बावरून, दिस चार झाले मन पाखरू होऊन. 4 दिवस बाजूला बसावं लागतं बाईला. दिस चार झाले मन पाखरू होऊन. आणि त्या अवस्थेमध्ये तिला काय वाटतं, तिची मनस्थिती संध्याकाळी काय होते, दुपारी काय होते, त्याचं वर्णन आहे पुढे. पण एखादा जादूगार संगीतकार असतो, हे खरं तर इतकं दुःखाचं विरहाचं गाणं आहे. पण पत्की साहेबांसारखा जादूगार संगीतकार असतो जो त्याला प्रेमगीत बनवून टाकतो. आणि ते सगळ्यात हिट प्रेमगीत होतं. आणि ते गाणं लोकांना प्रेमगीत म्हणून इतकं भावतं, ते त्या कवितेचं क्रेडिट असतं त्याच्यापेक्षा जास्त ते संगीतकाराचं क्रेडिट असतं. असं म्हणताना मला हे पण म्हणावंसं वाटतं की चांगली कविता तीच असते जिला अनेक अर्थ लागू शकतात, जिला अनेक अर्थ लागू शकतात. बहिणाबाईंचे कितीतरी याच्या कविता जिचे अनेक अर्थ आहेत. तसं आता मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला माहिती नव्हतं. तर हे असं आहे. तर कविता आणि गाणं याच्यामधला फरक हा आहे. वा 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 वा. काय लिहिणं तुम्हाला जास्त. मला वाटतं सरांनी ते 2 ओळी असतील तुमच्याकडे. पान पान अर्थ आणि दिस चार झाले हलो 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 हलो. हा, दिस चार झाले मन हो पाखरून, दिस चार झाले मन हो पाखरून. पान पान आर्तणे पान पान आर्तणे झाड बावरून, दिस चार झाले मन हो पाखरून. पण तुम्ही लिहिलं त्याचा अर्थ एक होता, त्याचं गाणं झाल्यानंतर त्याचा अर्थ अगदी वेगळा झाला. दाखवला वेगळा गेला. हा, दाखवला वेगळा गेला. तुम्हाला काय वाटलं मग? म्हणजे अन्याय झाला असं वाटलं, न्याय झाला असं वाटलं? न्याय झाला असं वाटलं, कारण मला तेव्हा 25-30 हजार रुपये मिळाले होते. एका गाण्याचे 25,000 रुपये मिळायचे मला त्या काळी. आता जरा रेट वेगळा आहे. मला तुझी पहिले आपण सांज होता सगळे एक कॅसेट केली होती.
तर त्याची बहुतेक गाणी तुझीच होती, म्हणजे 10पैकी 8 तर तुझीच होती. आणि मी त्याला पेमेंट द्यायला गेलो तर 1000 रुपये होतं पेमेंट, म्हणजे माझं बजेटमध्ये तेवढं होतं. तर मी ते म्हणाले एवढे पैसे, म्हणजे तेही 1000 रुपये त्याला तेव्हा जास्त लोक देत नाही एवढे. म्हटलं लोकांचं जाऊन दे, माझं एवढं बजेट आहे, घे. तर अशी आमची दोस्तीची सुरुवात झालेली आहे. हां बोला. त्यांना माझं सगळं पाठ आहे लोकांना. नाही, बोला. तुम्हाला तुमच्यासमोर कविता येते हो, किंवा तुमच्यासमोर गाणं येतं, तुम्हाला चाल कशी सुचते? कारण मी तुम्हाला एक चाल सुचताना बघितलेलं आहे म्हणून सांगतो. एक तर त्या शब्दामध्ये चाल दडलेली असते आणि त्याचं मीटर सांगत असतं की काय कर म्हणून इशारा देत असतं ते. त्याच्यानंतर शब्दामध्ये सणाचं आहे, सकाळचं आहे, रात्रीचं आहे, प्रेमगीत आहे, सॅड सॉन्ग आहे, ते भावना ज्या आहेत सगळ्या तर त्या शब्दामध्येच असतात. आणि त्याच्यामुळे त्याला फक्त फॉलो करायचं असतं. मग कोणता राग घ्यायचा, कोणते स्वर घ्यायचे, याचं एक गणित असतं. ते म्हणजे सांगून होत नाही ते, पण आम्हाला कळतं बाबा हे ह्या रूटने गेलो आपण तर बरोबर इथे पोचणार, आपल्याला जिथे जायचं ते असं करत करत आम्ही येतो आणि छान गाणं बनतं. मग कधी कधी होतं की आता किशोरचं नाही सांगत मी, मीटरमध्येच लिहितो, पण मीटर कुठे आणि हा शब्द कुठे आणि असं. हो, आणि मी कवी आहे, गाणी लिहितो वगैरे अशी माणसं येतात तेव्हा फार त्रास होतो. पण याच्यावर काम करताना इतकं मजा येते म्हणजे. आणि कधी गाणं ते आई शपथमधलं दुसरं गाणं जे होतं ते 15 मिनिटात झालं. तर आला, दोघंही आले, संजय सुरकर आणि अशोकची गाणं घेऊन आले. म्हटलं बरं बघूया. ढग दाटून येतात, एवढं काय, ढग दाटून येतात सर्वांनी नेतात, ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी गातात, झिम्मड पाण्याची ला ला ला. हे मागावून ॲड केलं त्याला. म्हटलं एवढं क्लायमॅक्सला आपण मस्त जातो आहे, तिथे काहीतरी पाहिजे. ला 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 झिम्मड, असं कोरस सगळा होता. झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची जर येते माझ्यात, असं घडत जातं. ठरवून काही होत नाही. इथे 8 दिवस बसले तरी तुम्हाला काय चांगले सूर मिळत नाही. असंही होतं. कधी 3 मिनिटात गाणं बनतं. पण एक चाल तुम्हाला सुचली आणि मग ती आवडली नाही म्हणून मग ती बाजूला गेली, मग त्याच्यावरती पुन्हा. हो, होतं ना, पण माझ्या बाबतीत फार कमी होतं. नाही, कारण हा जसं बोलला की मला आवडल्याशिवाय मी पुढे जात नाही, तसं माझं पण आहे. 2 चाली बनवतो, 3 चाली बनवतो, 4 बनवतो, म्हणजे रेकॉर्डिंगला जाईपर्यंत माझं चालू असतं ते. तर घरीसुद्धा बायको विचारते, चाललंय काय, सकाळी दुसरी गात होता तुम्ही, काल रात्री आला तेव्हा वेगळंच होतं. म्हटलं अगं तेच मला आवडत नाही तोपर्यंत मी करत राहणार. आणि मग शेवटी जेव्हा जातो, कधी कधी तर देवकीला सांगितलेलं असतं 10 वाजता 12 वाजता आपल्याला स्टुडिओ खाली करायचं आहे. तेव्हा देवकी पुष्कळ घ्यायची माझ्याकडे. आणि तू 10 वाजता बरोबर आहे. आणि आली ती आणि काही गाणं तोपर्यंत माझ्या 4 चाली झाल्या होत्या, पण मला आवडत नव्हतं, माहिती नाही का. म्हटलं आता कसं होणार, आज रेकॉर्डिंगचा दिवस आहे आणि काय. तर तिला लिहून देता देता माझं सुरावर हात होता. म्हटलं लिहून घे, जडतो तो जीव लागते ते असं बोलतो जीवन, आभाळ मायाचं ते होतं ते. आणि झालं सगळं. आणि असं ते काहीतरी चालू होतं. आणि त्याच्यातून जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य फुले तो आभास,
रे 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 रा रा रे रे रा रे रा रा घन में ना ना रे ता रे रा रे रा रा रे रे रा रा दा रा दा रा दा रे रा आभाळ माया आभाळ माया. म्हणजे याचे जड तो तुझी ही शब्द तुमचे आहेत? नाही 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 मंगेश. मंगेशचे. ओके, म्हणजे तो समोर होता. होय ओके. तो लेट येतो, म्हणजे तो नव्हता, लेट येतो नेहमी रेकॉर्डिंगचा वगैरे. म्हणजे 10ला तर 10 सव्वा 10 पर्यंत पोचावं असे अपेक्षा असते, पण नाही, तुला कळलं नाही, मी आता तिकडे राहायला गेलोय वगैरे वगैरे. 1.5 तास यायला लागतो, हे ट्रॅफिक होतं मध्ये. तर काही लोक ते पाहुणे झालं येतात. हो, म्हणजे असं होतं. आता कवी आणि संगीतकाराच्या होतं. गारवा, राजन तुला माहितीये का, गारवाचं रेकॉर्डिंग वरळीमध्ये रेडिओ आणि मध्ये आता मुहूर्त झाला. मिलिंदची आई, परत शेखर गोखले, आपला चंद्रशेखर गोखले, त्याची बायको, आम्ही मित्र. आणि मिलिंद जाऊन माईकवर उभा राहिला आणि मला म्हटलं, अरे मूर्खा, तुला कळतंय का, त्या गारवाचं एकच कडवं लिहिलं, एका कडव्याचं गाणं कसं करणार आपण. पुढे मी म्हटलं, अरे यार, आपलं ते राहिलंच, आपल्याला उगाच वाटलं ते गाणं पूर्ण आहे म्हणून आपण तू तोपर्यंत तू रिहर्स कर. मी आलो. दुसऱ्या की तिसऱ्या मजल्यावर होता ना रेडिओवाणीचा. तिसऱ्या मजला मी बाहेर आलो, पेटवली आणि त्या पायऱ्यांवर बसलो, दार उघडून पायऱ्यांवर बसलो. तिथे कुणीतरी पान खाऊन थुंकलं होतं, काहीतरी पडलं होतं, थोटकं पडली होती आणि मी एक टिलगावली आणि ती चाल गारवाची तर माहितीच होती, पण सिगरेट संपेपर्यंत दुसरं कडवं मी लिहिलं होतं. आणि ते काय होतं, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे. आता एवढ्या घाणेरड्या पायरीवर बसून जिथे कोणीतरी असं पिचकाऱ्या टाकल्या आहेत घाणेरड्या, माझी पॅन्ट खराब झाली आहे, थोटकं पडलेली आहेत, तिथे कुठून आलं हे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर सरस सरस सर काजवा नवा नवा. हे त्या पायरीवर सुचलं. ते कवी लोकांचं काही, म्हणजे मी काय स्वतःला कवी समजत नाही, पण ते तसं सुचलं. जावेद अख्तर साहेबांनी एक किस्सा सांगितला होता की एक दिवस सकाळी 8:30-9 वाजता जावेद अख्तर साहेबांना फोन आला, साहब आपको आज आ रहे हैं ना, दोपहर को आप 11 बजे हम लोग मिल रहे हैं, आप फिल्म का गाना लिख रहे हैं. विधुविनय चोपड़ाचा फोन आला. जावेद साहब विसरले होते. ते म्हणाले, हाँ मैं तो आ रहा हूँ, आप लोग स्टुडिओ में पहुंचो, मैं पहुंचता हूँ. तर त्यांना सांगितलं होतं असं प्रेमगीत लिहायला. एका मुलीला पहिल्यांदा पाहिलं आणि काय वाटलंय. जावेद साहेबांनी 15 दिवसात काही लिहिलेलं नव्हतं, विसरलं, डोक्यातनच गेलं होतं त्यांच्या. पण प्रोड्युसर, डायरेक्टर, सिंगर बिंगर सगळे तिकडे येऊन बसलेले. जावेद साहेब आपल्या आंघोळ विंगोळून गाडीत बसले. म्हटलं काय आता त्यांना ऐकवणार. ते स्टुडिओच्या दिशेने जात होती, तितक्यात एक सुंदर मुलगी त्यांना दिसली आणि त्यांना असं वाटलं, इस लडकी को देखा तो ऐसा लगा, असं ती एक ओढ आली त्यांच्या मनात. तितक्यात गाडी स्टुडिओच्या दारात उभी राहिली. ते आत आले आणि ते म्हणाले, बघा गेले 15 दिवस मी या आयडियावर विचार करतोय आणि आपला जो हिरो आहे अनिल कपूर, तो मनीषा कोइराला बघतो आणि इतका प्रेमात पडतो आणि ती मुलगी त्याला इतकी सुंदर वाटते की तो म्हणतो, एक लडकी को देखा तो ऐसा लगा की ऐसा ऐसा लगा, मग ऐसा ऐसा लगा. एका मुलीची अनेक रूप. ही आयडिया मला सुचली आहे, तुम्हाला आवडती की नाही सांगा, तर बसून लिहितो, उगाच वेळ फुकट नाही घालवायचा. ते म्हणाले, बहुत अच्छी आयडिया आहे. आणि मग ते मागे बसले आणि 2 मिनिटात एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गाणं त्यांनी लिहून दिलेलं आहे. काही काही कवी इतके हुशार असतात, गाणं सुचलं नाही असं म्हणतात, पण रेकॉर्डिंगला गायक उभा राहिला की लगेच कडवं येतं.
ऍक्च्युली त्यांना भीती असते, ते आवडलं नाही तर दुसरं लिहायला लावतील, मागे लागतील. त्यापेक्षा असं पण करतात काही. मी असं केलेलं नाही हा. नाही नाही मला माहिती मी एक उदाहरण सांगतो, मी नाही केलं असं कधी. किशोरजी, एक एकदा तुम्हाला म्हणजे संगीतकार चाल देतो आणि त्याच्यावर तुम्हाला मग गाणं लिहायचं असतं, तर कुठलं जास्ती कठीण? चालीवरती शब्द बांधायचे? कवी जेव्हा स्वतः लिहितो स्वतः, तर त्याचं एक ठरलेलं इनहेरंट स्वाभाविक मीटर असतं. जसं पत्की साहेबांनी आई शपथच्या वेळेलाच मला एकदा म्हटलंय, सौमित्र तुझं तेच तेच मीटर नको, हा काहीतरी वेगळं मीटर दे आता बस. ऑड मीटर पाहिजे, ऑड मीटर आण बघू. तर मला आहे ना इगो हर्ट झाला एकदम. म्हटलं ऑड मीटर पाहिजे. मग मी इतका ऑड मीटर मध्ये गाणं लिहून दिलं त्यांना. त्यांनी असं बघितलं, असेच हसले. मी म्हटलं बघू आता काय करतात. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांचा स्टुडिओ मधनं फोन आला, अरे हे मीटर पकडायचं कसं, तू जरा म्हणून दाखव बघू. मी आठवत आहे ना ते गाणं देवकीचं, आणि मी तिकडनं ते म्हणून दाखवलं, कारण ते मीटर मला माहिती होतं ना, ते माझं रिलायन्सचं मीटर होतं माझं. तर मला माहिती होतं माझं मीटर, तर मी माझ्या मीटर मध्ये म्हणून, मग ते म्हणाले अच्छा, आणि लगेच त्यांना एका मिनिटात ती चाल सुचली आणि ते उत्कृष्ट गाणं झालेलं आहे. कुठलं? दरारी रारा दरारी रारा शब्द सांगतो. काय ते वादळे वादळे उठतात, किनारे सुटतात, किनारे सुटतात, जगण्याचा जगतो वाटा, रे 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 धरती अवचित पावले नरनाथ, शेवटी अवचित नरनाथ सारंगा. हे तुम्ही सारंग आहे, तुम्ही आणलं त्याच्यात. हो सारंगा सारंगा. सारंगा तुम्ही आणलं म्हणजे? म्हणजे हे शब्द माझे आहेत. सारंगा हे शब्द त्यांचे आहेत. तर म्हणजे दोघांची क्रिएटिव्हिटी जेव्हा, म्हणजे दोन वायर्स जसा ठिणगी उडते ना, तेव्हा ते चांगलं गाणं. वा वा क्या बात. किशोरजी, तुम्ही उत्कृष्ट अभिनेते पण आहात, तर अभिनयाकडे वळावं असं का वाटलं? गेल्याच वर्षी मला खूप वर्ष अवेटेड असलेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि एकाच वर्षी 2 चित्रपटांसाठी मिळाला. नसीरुद्दीन शहाचा मी एका दिवाळी अंकासाठी इंटरव्ह्यू घेतला होता. खूप मोठा इंटरव्ह्यू आहे. त्याला मी प्रश्न विचारला होता की तुला अभिनेता का व्हावं असं वाटलं. तेव्हा त्याने जे उत्तर दिलं होतं ना, त्या उत्तराने मला माझं उत्तर सापडलं की मला अभिनेता का व्हावं असं वाटलं. तो असं म्हणला की जगामध्ये जेही चांगले अभिनेते आहेत ना, ते लहानपणी खूप कॉम्प्लेक्स होते. त्यांना आतमध्ये कुठला तरी न्यूनगंड होता. त्यांना सतत असं वाटायचं की आय एम निग्लेक्टेड, आय एम अनवॉन्टेड, कुणीतरी माझं ऐकावं, कुणीतरी माझ्याकडे पाहावं, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. पण लहानपणी ते दुर्लक्ष झालेलं असतं, आणि तो कॉम्प्लेक्स इतका खोलवर बसलेला असतो की सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हावं म्हणून तो ऍक्टर झालेला असतो. माझंही तसंच होतं. मी आता किती राजविंडा दिसतोय तुम्हाला, तुम्ही पाहतच आहात. माझा कलर किती एकदम राजवर्खी गोरा पान आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. तर मी असा बारीक, घरची आर्थिक परिस्थिती वाईट, वर्गात शेवटच्या बेंचवर बसणारा, अस्तित्व नसलेला, म्हणजे मी बाजूने गेलो तरी कुणीतरी बाजूने गेलंय याचं भानही नसायचं लोकांना. इतका मी अस्तित्व नसलेला, न्यूनगंड असलेला. आणि मला मग आर्थिक परिस्थितीचं, घरी कोणी शिकलेलं नाही, पैसे नाहीत, काळा रंग, कोणी आपल्याशी बोलत नाही.
बाई आपल्याकडे बघत नाहीत, टीचर आपल्याकडे बघत नाहीत, आपण कसे बसे पास होतो, वर ढकलले जातो, हे सगळे कॉम्प्लेक्सेस होते. आणि त्यातून आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कुणीतरी माणूस असतो ॲट एनी गिवन पॉइंट ऑफ हिज टाइम, त्याला त्याच्यासारखं व्हायचं असतं. तर मला सुद्धा माझ्या वर्गातल्या एका हुशार मुलासारखं होतं. त्याचं आडनाव योगायोगाने वैद्यच होतं. त्याचं नाव महेश वैद्य. तो अतिशय असा ताड भाषण करायचा, नाटकात काम करायचा. जेव्हा एंट्री घ्यायचा तेव्हा हॉलमध्ये बसलेले सगळं कडकडाट व्हायचा टाळ्यांचा, आणि त्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये बसलेला एक किशोर असा बारीक असा बुजून जायचा की आईला हे असं आपल्याला कधी करता येईल का. हा सगळा कॉम्प्लेक्स घेऊनच मी जगत होतो. आणि कधीतरी तो इतका खाली गेला की त्याच्यातून उसळून वर आला. आणि आय मस्ट हॅव डिसाइडेड टू बी अन ॲक्टर, ऑर आय डिड नॉट डिसाइड इट, इट हॅपन्ड असं मला वाटतं. अशोकजी, तुम्ही स्वतः बरीच गाणी लिहिलेली आहेत. हो, आशाबाई आहे, ते सगळं फिक्स व्हायचं आणि मग रेकॉर्डिंग व्हायचं. काळ बदलत चालला तसं काम करण्याची पद्धती बदलत चालली की हे हिंदीपासून सुरू होतं. हिंदी सिनेमामध्ये म्हणजे आनंद बक्षी बसलेला आहे, क्या करे काय करे. तर प्रोड्युसर सिच्युएशन घेऊन यायचे की असं असं माझ्या गाण्यात हवं, असं हवं, असं हवं. गाना किधर है? नहीं, गाना बाद में लिखेंगे, ट्यून तो बनाओ. मग अशी ती सुरुवात झाली हिंदीमध्ये. मजरू सुलतानपुरी आहे म्हणा, हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन वगैरे वगैरे. तर ते म्हणजे मला तरी ते बरं वाटतं की ह्याचं माहिती नाही तुला आवडतं की नाही चालीवर लिहिणं, पण मी दोन्ही आवडतं ना. काय होतं, जसं मगाशी म्हटलं, एका कवी जेव्हा लिहितो तेव्हा एक मीटर असतं त्याचं, की त्या मीटरच्या 16 ओळी 20 ओळी तशाच असतात सगळं. पण आता हे छान लिहिलं होतं तू, जसं आई शपथचं गाणं. ढग दाटून येतात दिरिरा रीरा दररा रीरा रा री रा रा. हा मीटर बदलला इकडे, म्हणजे हिरवाच आहे पण चलन त्याचं वेगळं आहे. तर असं पाहिजे मला, म्हणजे आवडतं. तर आम्ही जेव्हा चाल करतो अगोदर, शब्द नाही काय नाही, माझं एक हे सांगतो, माझ्याकडे आला म्हणाला तुम्ही असं करा, चाल बनवा, आम्हाला ऐकवा आणि मग आपण नांदगावकरकडे जाऊया लिहायला. कधी येऊ म्हटलं, परवा या. सिच्युएशन सांगितलं, आमच्या हिरोईनला रात्री स्वप्न पडतं आणि प्रेमाचं गाणं पाहिजे. म्हटलं बरं. मग शब्द नाही, मग चाल कशीच आहे. मग आमची भाषा असेल संगीतकाराची, डमी वर्ड्स, डार रे रे तारा रा रा ती री रा 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 ती रा 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 ती री री रा रा दा रा रा रे ती री रा रा दा रा रा तार री री तारा रे ती री रा 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 म्हटलं शांतारामकडे जायचा. चाल ओके झाली प्रोड्युसर तर्फे, म्हणाल चल निघूया शांतारामकडे. म्हटलं शांतारामला दारा रे रे रो रो रे काय ते काहीतरी शब्द आपल्या पद्धतीचे घ्यावे, म्हणजे भावना पोचल्या पाहिजे, म्हणून त्याच्यावर डमी शब्द लिहिले. काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मजमोहन केला, नवतीच्या त्या प्रीतीसाठी जीवही माझा भारला. काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मजमोहन केला. आता ते गाणं झालं नाही, ते अर्धवट कवी झालं. त्या सुरुवात शांताराम म्हणाला हे शब्द कोणाचे आहेत, खूप छान आहेत. म्हटलं मग हे शब्द माझे आहेत, डमी शब्द आहेत, तुला लिहायचं आहे गाणं. नाही म्हणाला, मुकडा सॉलिड झालेला आहे, शब्द हाच ठेवाय मुकडा, आणि अंतरे मी लिहितो. मग अंतरे त्यांनी लिहिले नांदगावकरनी. आणि तेव्हा
अर्धवट कवी म्हणून लोक पेमेंट म्हणजे माझ्याकडे पेमेंट त्रास नसतो कोणाला तर अशा तऱ्हेने मग तर अर्धवट कवीचा पूर्ण कवी कधी झालं तो विचार असं विचारलं त्यात लोक मला तर सप्तसूर माझे हे जे तुला माहिती आहे ते अल्बम करत होतो वाडकर म्हणाले 4 गाणी तयार होती ती झाली रेकॉर्ड झाली म्हणलं उद्यापासून मी नाही अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे म्हटलं बरं मग ते म्हणलं 15-1 दिवसांनी येतो तोपर्यंत पुढची 4 गाणी तयार ठेव म्हटलं मी माझ्या कामात बिझी असल्यामुळे विसरूनच गेलो होतो खरं म्हणजे नाटक आहे सिनेमा आहे सिरियल आहे हे जिंगल आहे वगैरे वगैरे त्याचा फोन आला मी आलेलो आहे भारतात म्हटलं वेलकम तर अरे वेलकम जाऊन दे गाण्या पुढच्या आपल्या गाण्यांचं काय तर म्हटलं एक गाणं तयार आहे काही तयार नव्हतं पण फोनवर होतो खोटं बोललो म्हटलं एक गाणं तयार आहे तुला संध्याकाळी ऐकवतो आणि संध्याकाळी त्याला ऐकवलं फोन ठेवला आणि मग असं काहीतरी सुरावट आली माझ्या डोक्यात आणि म्हटलं सुरेशसाठी एक क्लासिकल बेस असलेलं असं गाणं डा डी री रा री रा रा तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा तू सप्तसूर माझे सुरेश वाडकर म्हणतो हा तू 2 करोड रुपयाचा आहे तशा त्याने बदत जातं म्हणजे किशोरजी कविता गाणं झालं तुम्ही चाल येते आणि त्याच्यावरती गाणं करायचं असतं जास्ती कुठलं चॅलेंजिंग असतं चालीवरती गाणं करणं का तुम्ही नाहीतर तुमच्या गाणंच जातं खरं सांगू का ज्या वेळेला सांगतात की हे आहे त्यावेळेला ते चॅलेंजिंगच वाटतं मग ते स्वतःहून लिहायचं असेल तेही चॅलेंजिंग वाटतं असं वाटतं की आता काय लिहिणार आपण आणि चाल ऐकली आणि मीटर ऑड ऐकलं की अरे यार आता काय लिहिणार ही चॅलेंजिंग असतं जसं प्रत्येक नाटकाच्या आधी प्रत्येक शोच्या आधी विंगमध्ये उभं असताना एंट्री घ्यायच्या आधी धडधड असते ती नवीन असते वा प्रत्येक वेळेला भीती वाटत असते की वाक्य आठवेल का क्यूज आठवतील का आपण विसरणार तर नाही फंबल तर होणार नाही तसंच गाण्याच्या बाबतीत असतं प्रत्येक असं मला वाटतं हो प्रयोगाला तसंच असतं तुमची संगीत म्हणजे संगीत दिग्दर्शक पण आहे आणि तुम्ही गीतकार पण आहात एखाद्या गाण्याला चाल लावली तर संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर त्या चालीबाबत तुमची चर्चा होते का व्हावी का नाही मी यांच्यावर कसं काय चर्चा करणार मी केवढा ज्युनियर आहे यांचं अहो लहानपणापासून निर्मा वॉशिंग पावडर निर्मा एवढं म्हणजे जगात म्हणजे भारतातल्या सगळ्या उत्तमोत्तम जाहिरातींना चाली लावलेले पूरब से सूर्य उगा यांचं आहे ते हा ते ह्या अशा अनेक त्यांच्याशी मी काय चर्चा करणार आणि जे होते चर्चा ती सुरुवातीला होते ती की सुरुवातीला बाबा हे होते. सिच्युएशन आहे आणि तुला गाणं लिहायचं तेवढंच पण गाण्याच्या चाली म्हणजे त्यांनी असेल दुसऱ्या संगीतकारांना असेल गाण्याच्या चालीबद्दल म्हणजे गीतकार म्हणून तो प्रोड्युसर बोलतो फक्त आक्षेप असतो नाही, producer तो बघतो. गीतकार नाही बोलू शकत बोलू शकत नाही तो किंवा न बोलावं नाही बोललेलं बरं न बोललेलं बरं हो कारण तो एथिक्स तिथे जो असतो पैसा खर्च करतो तो बोलतो म्हणजे ते बरोबर असतं ते चुकीचं असतं ते तो बोलू शकतो म्हणजे नाही क्या आहे असं म्हणजे तुम्ही जिंगल्स केली मालिकांची शीर्षक गीतं केली तुम्ही गाणी केली हो तिन्हीमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग काय का प्रत्येकाची चॅलेंज वेगळी आव्हान प्रत्येकाचं वेगळं आव्हान असतं म्हणजे 10 सेकंद आता जिंगल करायचं आता बोलला हा
कोणतंही 10 सेकंद 20 सेकंद म्हणजे आपण श्वास घेतला आणि श्वास सोडला तरी 5-10 सेकंद हे होता होय की नाही. तर तुम्हाला त्याच्यातून काय करायचं हे क्लिअर होतो तुम्ही, म्हणजे काम करता करता इतके सीझन होता की बाबा हे आहे ना ओके. तर आमचं तसं डोकं बिकं तल्लक झालेलं आहे ढिंगल बिंगल करून 10 सेकंद ना ठीक आहे बरं. ह्याचा होमवर्क आणि नसतो, मग ऑन द स्पॉट स्टुडिओमध्ये उद्या सकाळी 10 वाजता भेटूया, आपल्याला हे करायचं आहे. कविता कृष्णमूर्तीला फक्त सांग, हो. हातात काही नाही, डोक्यात काही नाही, काही नाही. तिथे मग कोणतरी येतो, पिऊन येतो अगोदर त्यांचा कागद ठेवणार, मग वरती लिहिलेली असतं 10 सेकंद किंवा 20 सेकंड ड्युरेशन. मग हे 4 ओळी आहेत त्या 10 सेकंदात बसल्या पाहिजे. मग त्याचा टेम्पो काय असावा, हां चला ह्याच्यात बसतंय 11 होत आहे पण 10 करू शकतो आपण, बघते 11चे 10 वगैरे. पण हे मला मिलेसूर करताना पुष्कळ हे झालं. मराठीला 5.5 सेकंद म्हणे, अरे म्हटलं 6 झाले समजा तर काय फरक, मेरे को फरक पडता है. तो मले गॉर्डन होता, गुजरातीला 7 सेकंड, मतलब उसको काय को ज्यादा. तो बोला उनका रिदम वैसा ही होता है, धिंग तर्तिक तना टिक तर्तिक धन धिंग तर्तिक तन, म्हणजे स्लो असल्यामुळे थोडं त्यांना जास्ती दिलं. असं करत 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 ते सबंध मिलेसूर मेरा तुम्हाला झालेला आहे. क्या बात. नाही पण एक म्हणजे ऐकलेली आहेत आम्ही, पुन्हा एकदा ऐकायला म्हणून तिथे 10 सेकंद 15 सेकंद अशी 4 जिंगल्स. बरं 10 सेकंद. झंडूबाम झंडूबाम पीड़ा हरी बाम, झंडूबाम पीड़ा हरी बाम, सर्दी सरदर्द पीड़ा को पल में दूर करे झंडूबाम. आणि त्याला प्रॉडक्ट नेम 10 वेळा आले तर आनंद आहे. म्हणजे प्रॉडक्ट जसं टूथब्रश आहे, टूथपेस्ट आहे, काय आहे, तर ते 10 वेळा 8 वेळा आलं 10 सेकंदात तर तो खुश होतो माणूस. निरमा वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध से सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ा ये दिल दिन जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा निरमा ने. त्याच्यानंतर पूरबचे सुगं आहे, म्हणजे हे गाणं तर इतकं झालं होतं. रात्री 11:45 तो आला पियुष पांडे म्हणून, आणि उद्या सकाळी माझं प्रेसची माणसं येत आहेत हे आहे आणि मला करायचं आहे कसंही करून. म्हटलं किधर आहे गाणं, म्हणून त्यांनी शब्द दिले माझ्या. तर ते पहाटेचं मस्त असं वातावरण ते शब्दातूनच कळत होतं. म्हणजे शब्द आधी लिहून हो आलं. 3 अंतराचं गाणं होतं ते केलं. कोण गायगा, म्हटलं तुम्हारे पास कोण आहे, म्हटलं सुरेश वाडकर आहे और कविता कृष्णमूर्ती, हा दोनों चलेंगे. मग दोघांनाही गायलं ते. 3 अंतराचं गाणं होतं. पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा, पूरब से सूर्य उगा फैला उजियारा. मला हे करताना कोणाची आठवण झाली असेल, बुवांची आठवण झाली. अभिषेकी बुवा कट्यारमध्ये ते खानसाहेब फिरून येतात शतपावले, सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन येतात आणि सांगतात भटजी जे होते ते काय गात होत्या, ते जो मी दिलो, असं काहीतरी असावं. तो राग वेगळा भटियारमध्ये हा आहे माझं मी केलेला, त्यांचा वेगळं, पण ते तसं काहीतरी असावं असं पटकन आपण आदर्श म्हणून बघतो तसं झालं. किशोरजी एखादी कविता आहे ती चांगली आहे का चांगली नाही असं कशावरून ठरवता येतं? त्याचं काय निकष आहेत का, मापदंड आहेत का?
म्हणजे तुम्हीच लिहिलेली असं नाही, तुम्ही वाचलेली एखादी ही काय असं कशावरून, म्हणजे कसं म्हणताय? नाही म्हणजे स्वतःची प्रत्येक कविता लिहिलेली तुम्हाला आवडणं आवश्यकच असतं, नाही तर मग ती लोकांना कशी आवडणार? आणि लोकांना आवडण्यासाठी म्हणून खरा कवी लिहितच नसतो, तो खरं तर स्वतःसाठीच लिहित असतो. आणि ते स्वतःला आवडण्यासाठी किंवा लोकांनी वाहवा म्हणावी म्हणून लिहित नसतो, तो लिहित असतो बिकॉज ही फील्स लाईक रायटिंग, राईट? म्हणून तो लिहितो. असं होऊ शकतं की दुसऱ्यांची कविता वाचल्यानंतर अरे नाही इतकी नाही, त्याच्यापेक्षा ती जास्त चांगली होती. आता याला कुठले निकष किंवा नियम नाही लागू शकत असं मला वाटतं. ते व्यक्तिगत असतं प्रत्येक माणसाचं, जो वाचतो आहे त्याचं व्यक्तिगत असतं असं मला वाटतं. अच्छा. Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.